आणि सगळ्या ताईंचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. माहेर म्हटल्यानंतर अर्थातच त्या माहेरच्या आठवणींना उजाळा निघत असतो आणि माहेर म्हटल्यानंतर सगळ्या आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या डोळ्यासमोरून येत असतात आणि त्यासाठीच माहेरच्या आठवणी हा सेगमेंट हा भाग आपण इथे करत असतो आणि ताईंबरोबर माहेरच्या त्यांच्या आठवणींमध्ये जात असतो. आजसुद्धा आपण काही ताईंबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहेत आणि त्यासाठी मी ताईंना इथे बोलवणार आहे. या ताई, तुमचं नाव सांगा. आशा गणेश मोरे. आशाताई, माहेर कुठलं तुमचं? वरणगाव आणि सासर? पाचोरा. सासर पाचोरे. काय लहानपणीचा किंवा माहेरपणातले किस्से किंवा प्रसंग तुम्हाला सांगावं असं वाटतं? म्हणजे मी टीव्ही जास्त बघायची, त्याच्यामुळे आई बोलली तू जेवण करताना टीव्ही बघत नको. अच्छा. म्हणून मी आईसोबत जेवण नव्हतं केलं. आईने आम्ही जेवण करायला सोबत बसलो. आईचे काका वारले होते, तिथे गेलेले होते पप्पा. मी बाहेर ओट्यावर जेवण केलं आणि म्हणजे तेवढंच आईमध्ये जेवली आणि मी बाहेर. आणि 3 वाजता आईची तब्येत अचानक एवढी खराब झाली की मेंदूची नसच तुटली आणि तेवढं मी शेवटलंच आईसोबत भिंतीच्या आड जेवले. त्याच्यानंतर मी नाही जेवले मग मम्मीसोबत. जेव्हा पण जेवायला बसते ना तेव्हा आईची आठवण येते. तेव्हा शेवटला मी जेवले असते आईसोबत. माझा राग मला इतका झाला होता की मी आईसोबत तेव्हा नाही जेवले. आई आता आई नाहीये किती आणि आई वर्ष झाली आई जाऊन? 20 वर्षाच्या वर झालं आईला वारून. माझ्या लग्नाच्या आधी वारलेल्या होत्या आई. आणि त्यातच मला एक स्थळ आलेलं होतं. आईला काहीच कळत नव्हतं मेंदूची नस तुटल्यामुळे. तरीसुद्धा आई एकच म्हणत होत्या, म्हणजे फक्त मला ओळखलं दवाखान्यामध्ये आईने, ही आली का. आणि ताईन त्यांना सांगत होत्या की ते मुलावाले आले का साडी घेऊन. ताईन ते बोलले हो येणार आहे, एंगेजमेंट पण होणार आहे. मला तो मुलगा पसंत नव्हता, पण मी ताईला असं सांगितलं, जर आई व्यवस्थित होऊन घरी आली तर मी लग्नाला हो म्हणेन असं. पण आई नाही आली. आईला माझ्या लग्नाची खूप हौस होती. ताई, आई जिथे असतील तिथे नक्कीच आता खूप खुश असतील, आनंदी असतील की तुमचा हा संसार बघून. आईला जसं जवाई हवा होता तसा मिळाला, पण आई नाहीये. बरोबर आहे, आईची जागा कोणीच घेऊ शकत नाहीये. मी समजू